तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला ते शिंपडायचे आहे असे नाही, की तुम्ही एक भांडी घेऊन ते एकाच वेळी पसरवावे. तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर थोडे पाणी घ्यावे लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर, जिथे तुमच्या घराची सीमा असेल, तिथे घराबाहेर, तुमच्या घरासमोर, त्या संपूर्ण परिसरात तुम्ही लोकांना तुमच्या हातांनी पाणी शिंपडावे लागेल. असे नाही की तुम्ही असे पाणी ओतले पाहिजे. जेव्हा तुम्ही ते पाणी शिंपडता तेव्हा पूर्णपणे नकारात्मकता नष्ट होऊ शकेल आणि ते पाणी ओतण्याचे महत्त्व येथे स्पष्ट केले आहे. म्हणून प्रत्येक घरातील माता आणि बहिणींनी दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे करावे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा. देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि त्यासोबतच ती त्या घरात नेहमीच आपले आशीर्वाद ठेवते. त्यासोबतच त्या घराचे पूर्वज देखील त्या घरावर खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतेही दुःख किंवा समस्या येऊ देत नाहीत. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळची पूजा करता, जेव्हा महिला सकाळी पाणी शिंपडून मोकळ्या होतात, तेव्हा त्या त्यांच्या घराची पूजा करतात. म्हणून ज्या घरात पूजा केल्यानंतर मित्रांनो, त्यांच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जातो, म्हणून देवी लक्ष्मीला त्या घरातही यायला आवडते. आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल वाती किंवा लांब वातीसह ठेवू शकता. लांब वाती असलेला दिवा नेहमीच देवींसाठी ठेवला जातो, म्हणून हा दिवा लांब वात ठेवली तर बरे, पण गोल वात ठेवली असली तरीही काही हरकत नाही. म्हणून ज्या घरात सकाळी लवकर पूजा केली जाते, त्या घराच्या मुख्य दाराच्या चौकटीवर दिवा ठेवला जातो. तो नेहमी कोणत्याही बाजूला ठेवू शकता, त्यात काही अडचण नाही. म्हणून दिवा ठेवला जातो, मग ज्या घरात हा दिवा मुख्य दारावर ठेवला जातो, त्या घरात देवी लक्ष्मीलाही यायला आवडते. आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते की हो, या घरात दिवा जळतो आहे, तेव्हा ती त्या घरात प्रवेश करते. आणि ज्या घरात तो जळत नाही, तेव्हा माता अलक्ष्मीला इथे यायला आवडते. म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपडून दिवा लावला जातो, त्या घरात देवी लक्ष्मीला यायला आवडते आणि ती नक्कीच येते. यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रांगोळी आहे. एक छोटी रांगोळी ती मोठी नसू शकते. एक छोटी रांगोळी, एक छोटं स्वस्तिक, जर ती तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीवर, मुख्य दारावर बनली असेल, तर माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला आवडते, नाही का? आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल, तरीही तुम्ही पिठाचा चौकोन पाहिला असेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठाचे स्वस्तिक देखील बनवू शकता. अन्यथा ती रांगोळी असेल तर तुम्ही ती देखील बनवू शकता. ती तुमची इच्छा आहे. जी तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक छोटी रांगोळी आहे, जेव्हा माता लक्ष्मीजी रांगोळी पाहतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरात यायला आवडते. म्हणून तुम्ही दररोज एक छोटी रांगोळी बनवावी. आता पुढची गोष्ट आहे आणि तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल, ती गोष्ट म्हणजे पाण्याचा भांडे, म्हणजेच आपण सकाळी भरपूर पाणी शिंपडले. पण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे हे ठेवावे लागेल. आता हे पाण्याचे भांडे तुमच्या घरात मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे बनवता येते. म्हणून तुमच्या घराच्या मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जावे. जुन्या काळामध्ये घरांमध्ये, खेड्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे ठेवतात. म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते मुख्य दरवाजावर ठेवतात. म्हणजे ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते.
तर तुम्हीही तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे आणि पाण्याचे भांडे ठेवण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताने, उजव्या हाताने तुम्हाला जे वाटेल ते करा. एका भांड्यात एका बाजूला पाणी भरा आणि ते तिथेच ठेवा. तुम्हाला या पाण्याने काहीही करायची गरज नाही किंवा तुम्ही त्या पाण्यावरती थोडी फुले ठेवू शकता. फक्त ते भरून ठेवा आणि तिथेच ठेवा. हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते. तर या 4 गोष्टी होत्या लोक. या 4 गोष्टींची काळजी घ्या आणि जर महिलांनी सकाळी लवकर उठून या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आणि या 4 गोष्टी केल्या तर देवी लक्ष्मी दररोज त्यांच्या घरी येईल. कारण देवी लक्ष्मी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घरात या 3-4 गोष्टी पाहते त्या घरात ती त्याच वेळी प्रवेश करते. आणि जेव्हा ती सकाळी लवकर तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप आशीर्वाद येतील. चांगले कामं सुरू होतील. सर्व काही चांगले होईल. हळूहळू तुमच्या घरातून कर्ज निघून जाईल. जर कर्ज असेल तर पैशांशी संबंधित समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतील. पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील. तर आता आपण लक्ष्मीजींना प्रिय असलेल्या या 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण गरिबीला प्रिय असलेल्या गोष्टी पाहूयात. याचा अर्थ असा की ज्या घरात ही कामं केली जातात त्या घरात गरिबी येईल. याचा अर्थ असा की माता लक्ष्मीची बहीण पेईल. पहा, जेव्हा लक्ष्मीजी येतात तेव्हा ती तुमच्या घराची भांडार भरेल. परंतु जेव्हा गरिबी येईल तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते देखील राहणार नाही. ती सर्व काही रिकामे करेल. तर पहा, ज्या घरातील लोक सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी उठत नाहीत त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तसेच ज्या घरात स्वच्छता नसते, घरातील सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते, घरामध्ये कचरा देखील बऱ्याच प्रमाणात असतो, घरामध्ये अडगळ असते, तुटलेले फुटलेली भांडी असतात किंवा इतर तुटलेली फुटलेले वस्तू असतात, फाटलेले कपडे असतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तसेच ज्या घरामध्ये सकाळी सकाळी भांडणाचा आवाज येतो किंवा दिवसभरात सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडण तंटा हा होत असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. म्हणजेच ज्या घरामध्ये शांतता नसते, स्वच्छता नसते त्या ठिकाणी दरिद्रता असते. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या घरात संध्याकाळ नंतरही महिला झोपलेल्या असतात त्या घरात ही दरिद्रता प्रवेश करते. ज्या घरात संध्याकाळच्या जेवणानंतर खरकटी भांडी हे सिंकमध्ये तसेच रात्रभर पडून राहिलेली असतात त्या घरात दरिद्रता देवी प्रवेश करते. ज्या घरात संध्याकाळी नंतर देवघरात दिवा लावला जात नाही, घराच्या मुख्य दरवाजावर संध्याकाळी दिवा लावला जात नाही, तुळशी मातेला दिवा लावला जात नाही, त्या घरात देखील माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तर आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी ही 4 कामं करायची की गरिबी येऊ देण्यासाठी या गोष्टी करायच्या. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ